You are welcome on my YouTube channel, that is Learn with Khemraj sir. We were learning the narration. Okay, how to change the narration direct into indirect. डायरेक्ट से इनडायरेक्ट कसं करावं याबद्दल आपण शिकत आलेलो आहोत. आणि यावर आपण या टॉपिकवर आतापर्यंत दोन लेक्चर व्हिडिओज आपण घेतलेले आहे. फर्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये मी तुम्हाला नॅरेशन चेंज करण्यासाठी जे काही फंडामेंटल बेसिक जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्याबद्दल मी तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. सेकंड व्हिडिओमध्ये म्हणजे सेकंड लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे की असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे जे स्टेटमेंट असते त्याचं आपल्याला कशा पद्धतीनं नॅरेशन चेंज करता येईल किंवा कसं करावं लागते त्यावर आपण एक व्हिडिओ लेक्चर घेतलेला आहे नंबर 2. अँड टुडे दिस इज व्हिडिओ नंबर 3 आर वी कॅन से पार्ट नंबर 3. ठीक आहे. तर या तिसऱ्या पार्ट मध्ये आज आपण शिकणार आहे कशाचं नॅरेशन चेंज, तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं नॅरेशन चेंज. त्याआधी म्हणजे आजच्या या टॉपिकला सुरुवात करण्याआधी मी थोडंसं फोकस करतोय. जसं आपण मागच्या क्लासमध्ये असर्टिव्हचे आपण काय केलेले आहे नॅरेशन चेंज केलेले आहे. ठीक आहे. त्यातला मी एक एक्झाम्पल घेतो आणि तुम्हाला नॅरेशन चेंज जे तुम्ही केलंय असर्टिव्हचं त्यात आणखी एक दुसरी ग्रामर कोणती दडलेली आहे ज्याच्यावर आपल्याला ऍक्टिव्हिटी शीट मध्ये प्रश्न येतो ते मला थोडंसं क्लिअर करायचं आहे. ठीक आहे. तर जसं आपण ही सेड, ठीक आहे, आपण एक सेंटेन्स घेतला की ही सेड आय एम अ बिझी मॅन. ठीक आहे. आय एम अ बिझी मॅन. तर बघा या सेंटेन्सला आपण याला काय केलं, आपण इनडायरेक्ट, हे डायरेक्ट मध्ये आहे, इनडायरेक्ट केलं तर ही सेड आणि आपण इंटू इन्व्हर्टेड कॉमा आणि कॉमा काढत असताना आपण कशाने जोडतो, दॅटने जोडतो. ठीक आहे. ही सेड दॅट. आय जो हा प्रोनाउन आहे याचा आपण बदल करतो ही मध्ये, कारण तो कोण बोललाय इकडे ही बोललेला आहे म्हणून याचा आपण ही मध्ये बदल करणार. ठीक आहे. तर ही सेड दॅट ही आणि जो प्रेझेंट टेन्स मध्ये या ठिकाणी एम आलेला आहे याचा पास्ट टेन्स करणार आपण, कारण आपण सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट करतो. ठीक आहे. तर आमचं काय होईल, वाज, ही वाज अ बिझी मॅन. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचा काय केलं, आपण नॅरेशन चेंज केलं. तर या ठिकाणी काय झालं, नॅरेशन चेंज केलं ही एक ग्रामर झाली. दुसरं म्हणजे या ठिकाणी दॅट ही वॉज अ बिझी मॅन, अंडरलाईन केलं मी त्याला. काय म्हणता येईल, काय म्हणता येईल, काय म्हणता येईल, क्लास तयार झाला याच्यामध्ये. बघा या ठिकाणी ही सेड, इथे हा वाक्य पूर्ण होतो, ही सेड तो म्हणाला, मेन क्लॉज इज कम्प्लिटेड हिअर. ओके. अँड दॅट ही वॉज अ बिझी मॅन. मग आता इकडे हा जो उरलेला वाक्य आहे हा जर दॅटने इथे आपण जोडला तर कम्प्लीट सेन्स देतो का, कम्प्लीट सेन्स देतो का, नाही देत. जोपर्यंत आपण याचा मेन क्लॉज बोलत नाही तोपर्यंत ह्याला कम्प्लीट सेन्स नाही, कम्प्लीट मिनिंग नाही. हा इथून जर तुम्ही बोलला ही वॉज अ बिझी मॅन तर हा कम्प्लीट वाक्य झाला. पण दॅट ही वॉज अ बिझी मॅन इनकम्प्लीट सेंटेन्स वाटतो, म्हणजे तो क्लॉज आहे, तो वाक्याचा अर्धा तुकडा आहे. जोपर्यंत दोन तुकडे एकत्र येणार नाही, हे मेन क्लॉज आणि सब ऑर्डिनेट क्लॉज, तोपर्यंत कम्प्लीट सेन्स त्या वाक्याचा येणार नाही. तर बघा या ठिकाणी जे आपण नॅरेशन चेंज करतोय या ठिकाणी म्हणजेच काय तयार होत आहे, तर क्लॉजेस तयार होत आहेत. ठीक आहे. आलं लक्षात. ठीक आहे. आता या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, तर क्लॉज सुद्धा आलेला आहे. मग आता क्लॉज हे सबऑर्डिनेट क्लॉज हे 3 प्रकारचे आहेत. तर इथे सबऑर्डिनेट क्लॉज जो आलेला आहे दॅट ही वॉज अ बिझी मॅन, तर हा कोणत्या प्रकारचा क्लॉज झालेला आहे, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. 3 क्लॉज आहे. तर कोणता क्लॉज आहे, ही सेड, तो म्हणाला. या सेडला तुम्ही व्हॉटने प्रश्न विचारा. व्हॉट सेड, दॅट ही वॉज अ बिझी मॅन. आणि व्हॉटची आन्सर काय येते, तर ऑब्जेक्ट येते. ठीक आहे. कर्म मिळवण्यासाठी, ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी आपण काय करतो, व्हॉटने प्रश्न करतो. मग व्हॉटची आन्सर जर ऑब्जेक्ट येत असेल, ठीक आहे, तर हा या वाक्यामध्ये सेडचा म्हणजे ह्या वर्बचा, सेड ह्या वर्बचा हा पूर्ण सेंटेन्स, हा क्लॉज हा काय कशाचं काम करतोय, याचा ऑब्जेक्ट म्हणून काम करताय. ठीक आहे. ह्या सेड ह्या वर्बचा ऑब्जेक्ट म्हणून काम करताय. आणि ऑब्जेक्ट म्हणून काम कोण करते, एकतर नाउन किंवा प्रोनाउन, नाउन किंवा प्रोनाउन. मग आता हा काही प्रोनाउन तर नाही आहे, हा क्लॉज आहे.
ठीक आहे. जर तो क्लॉज आहे आणि तो ऑब्जेक्टचं काम करते तर निश्चितच तो नाउन क्लॉज आहे. अंडरस्टूड? कोणता क्लॉज आहे? नाउन क्लॉज आहे. आलं लक्षात? तर मला हे थोडंसं क्लिअर करायचं होतं. आता आपण आपल्या टॉपिक कडे जाऊ. टुडे वी हॅव टू लर्न नॅरेशन चेंज ऑफ और डायरेक्ट टू इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. काय? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. आता हे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असते, आहे की नाही? कोणते कोणते? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे, प्रश्नार्थी वाक्य दोन प्रकारचे आहेत. एक आहे WH क्वेश्चन आणि दुसरा आहे यस नो टाईप म्हणजेच वर्बल क्वेश्चन. ठीक आहे. येस आर नो टाईप. येस नो टाईप त्यालाच आपण काय म्हणतो? वर्बल क्वेश्चन. ठीक आहे. वर्बल क्वेश्चन. आणि दुसरा प्रकार आहे काय? WH क्वेश्चन. ठीक आहे. WH क्वेश्चन. आलं लक्षात तुमच्या? वर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो टाईप ज्याची आन्सर फक्त येस किंवा नो मध्ये देता येते किंवा येत असते तो क्वेश्चन म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन. ठीक आहे. त्याला वर्बल क्वेश्चन म्हणत असतो आपण, शाब्दिक प्रश्न. आणि WH क्वेश्चन. आता हे दोन्ही इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहेत. मग आपल्याला नॅरेशन चेंज करताना जर डायरेक्टच्या वाक्यामध्ये येस नो टाईपचा सेंटेन्स आला असेल, क्वेश्चन आला असेल, तर त्याचं आपल्याला इनडायरेक्ट कसं करायचं ते पाहावं लागेल. आणि जर का समजा WH क्वेश्चन आला असेल कुठे? डायरेक्ट नॅरेशनच्या रिपोर्टिंग स्पीचच्या वाक्यामध्ये. ठीक आहे. रिपोर्टेड स्पीचचा जो इंटू इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जो वाक्य असतो त्याच्यामध्ये WH क्वेश्चन आला असेल किंवा येस नो टाईप क्वेश्चन आला असेल तर कशा पद्धतीनं आपल्याला नॅरेशन चेंज करावं लागेल. कंजंक्शन कोण? आता जसं मगाशी दॅट वापरला आपण, तर तिथे काय वापरणार? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन काय वापरावं लागेल? ठीक आहे. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आपण काढणार तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? कंजंक्शन वापरावं लागेल. मग दोन्ही ठिकाणी कंजंक्शन येत नाही, एका सोबत येतो दुसऱ्या सोबत येत नाही. ठीक आहे. हे आपल्याला पाहावं लागेल. आणि तिसरी गोष्ट, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हटल्यावर शेवटी काय असणार? मार्क. क्वेश्चन मार्क असेल तर तो क्वेश्चन मार्क आपल्याला डायरेक्ट नॅरेशन मध्ये असेल, इनडायरेक्ट मध्ये ठेवता येणार नाही. तर मग तो ठेवता येणार नाही म्हणजे प्रश्न ठेवता येणार नाही. प्रश्न म्हणून तो वाक्य काम करणार नाही. तर त्या प्रश्नार्थी वाक्याची आपल्याला काय करावं लागेल? विधानार्थी वाक्यामध्ये बदल करावा लागेल. म्हणजे इंटरॉगेटिव्हचा बदल असर्टिव्ह मध्ये तुम्हाला, स्टेटमेंट मध्ये तुम्हाला करावा लागेल. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये सर्वात आधी पाहू आपण येस नो टाईप चे कशा प्रकारे आपण नॅरेशन चेंज करायचं. ठीक आहे. यू कॅन राईट येस नो किंवा यालाच आपण काय म्हणतो? वर्बल क्वेश्चन. येस नो किंवा वर्बल क्वेश्चनचे नॅरेशन चेंज करणे. ठीक आहे. तर सर्वात आधी आपल्याला याच्यासाठी महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कन्सिडर करावं लागेल. एक पहिली गोष्ट की आपल्याला कंजंक्शन काय वापरावं लागेल. ठीक आहे. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे आपल्याला तर काहीतरी जोड शब्द वापरावा लागेल. सबऑर्डिनेट कंजंक्शन त्याला म्हणतो आपण. तर या ठिकाणी इफ किंवा वेदर, इफ किंवा वेदर हा कंजंक्शन त्या ठिकाणी वापरावा लागतो. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इफ किंवा वेदर ने वाक्य जोडावे. ठीक आहे. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढताना. दुसरी गोष्ट, जो रिपोर्टिंग व्हर्ब आलेला असतो, डायरेक्ट स्पीच मध्ये रिपोर्टिंग व्हर्ब आलेला असतो, तो सेड असेल, सेड टू असेल. ठीक आहे. टोल्ड असू शकतो. तर याच्या जागी आपल्याला तो प्रश्न असल्यामुळे, क्वेश्चन असल्यामुळे काय घ्यावं लागेल? आस्क्ड घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? आस्क्ड. आस्क्ड हे काय घ्यावे? रिपोर्टिंग व्हर्ब घ्यावे. म्हणजे सेड असेल, सेड टू असेल, त्याच्या जागी, कोणाच्या जागी? सेड, सेड टू च्या जागी लिहू शकता तुम्ही सेड किंवा सेड टू
ऐवजी, सेड किंवा सेड टू ऐवजी आरव्ही म्हणजे रिपोर्टेड वर्ब, रिपोर्टिंग वर्ब. ठीक आहे. आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब घ्यावे. ठीक आहे. आलं का? त्याच्यानंतर शाब्दिक बदल आपण करतोच, शब्दांचे बदल. त्याच्यानंतर आपण टेन्सचा बदल करतोच. हे काही नवीन नाही सांगण्यासारखं, आपण पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे शिकलेलोच आहे. तर ते शाब्दिक बदल किंवा टेन्सचे बदल सुद्धा इथे लागू पडतील किंवा ते केले जातील. महत्वाचं या ठिकाणी एक आता राहिलेलं आहे ते म्हणजे काय, तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे असर्टिव्ह मध्ये बदल करणे. ठीक आहे. प्रश्नार्थी वाक्याचे विधानात्मक, ठीक आहे, विधानार्थी वाक्यात बदल करणे. हा विधानार्थी म्हणजे काय, तर असर्टिव्ह. ठीक आहे. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये बदल करणे. प्रश्नार्थी वाक्य इंट्रोगेटिव्ह, येस नो टाईप इंट्रोगेटिव्ह आहे की नाही, तर त्याच्यामुळे त्याचा बदल आपल्याला काय करावं लागेल, असर्टिव्ह मध्ये करावं लागेल. आता एक वर्बल एक तुम्हाला सेंटेन्स देतो मी, की जसं पहा, आर यू अ टीचर, आर यू टीचर, वर्बल क्वेश्चन झाला. तू शिक्षक आहेस का, तुम्ही शिक्षक आहात का, वर्बल क्वेश्चन झाला. आता या ठिकाणी वाक्याची रचना कशी आहे, हा हेल्पिंग वर्ब, मग त्यानंतर आहे हा सब्जेक्ट. ठीक आहे. असर्टिव्ह मध्ये रचना कशी असते, हा सब्जेक्ट प्लस वर्ब. ठीक आहे. म्हणजे हा जो आहे इथे येईल आणि हा जो आहे इथे जाईल असर्टिव्ह करताना. बरोबर. असर्टिव्ह करताना तुम्हाला सब्जेक्टला इकडे आणावं लागेल आणि हा जो वर्ब आहे त्याला सब्जेक्टच्या नंतर न्यावा लागेल. ठीक आहे. माहिती आहे तुम्हाला. याच्याच आधी जर तुम्ही डब्ल्यूएच शब्द लावला तर डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होतो. तुम्हाला हेही माहित आहे की या हेल्पिंग वर्बच्या आधी इथे जर तुम्ही डब्ल्यूएच शब्द लावला, व्हॉट आर यू डुईंग वगैरे इकडे, माहिती आहे तुम्हाला, व्हॉट आर यू डुईंग, वेर आर यू कमिंग, वेर डिड यू गो, अशा प्रकारे जे प्रश्न आपण करतो तर ते काय करतो आपण, डब्ल्यूएच त्यानंतर हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट, अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन असते. तर आपल्याला त्याला परत कशामध्ये आणायचं असते, असर्टिव्ह मध्ये आणावं लागते. एस नो मध्येही आणि डब्ल्यूएच मध्येही. हे आलं लक्षात तुमच्या. सब्जेक्ट हा जो हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब आहे आणि त्यानंतर सब्जेक्ट आहे, याला आपण काय करणार, असर्टिव्ह करताना सब्जेक्ट प्लस वर्ब अशा प्रकारची रचना आपण करणार. काय करावं लागेल, सब्जेक्ट प्लस वर्ब आणि इतर शब्द जे काही असतील तिकडे अशा प्रकारची कन्स्ट्रक्शन करावं लागेल. म्हणजे इथं याचा असर्टिव्ह काय होईल आता सांगा, यू आर अ टीचर, यू आर अ टीचर. आणि आता टेन्सचा बदल करायचा आहे तर आरचा काय होईल, वाज होईल. मग यू वाज अ टीचर, यू सोबत वाज येतो का, जर आर आला असेल तर वेअर नाही येईल. यू वेअर अ टीचर, यू वेअर अ टीचर, त्याला टेन्सचा बदल. या प्रकारेच आपल्याला या एसनो टाईपचं नॅरेशन चेंज करायचं आहे. तर एवढ्या गोष्टी, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुम्हाला. इफ वेदरने वाक्य जोडणे, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढणे, आस्क्ड हे रिपोर्टिंग वर्ब घ्यायचे आहे आणि प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी करायचे, म्हणजे अशा प्रकारचा बदल करायचा आहे. आणि हे करत असताना ऑटोमॅटिकली क्वेश्चन मार्क जो आहे तो निघून जाईल. ठीक आहे. असर्टिव्ह मध्ये क्वेश्चन मार्क असतो का, नाही, म्हणून त्या पद्धतीने आपल्याला बदल करायचा आहे. हे समजलं एवढं. नाउ लेट अस सी द एक्झाम्पल्स. Example number 1. He called out, comma, double into comma, दीपचंद, वाक्य लक्षात आला असेल कुठलं आहे, दीपचंद, comma, have you heard the latest question mark, comma into inverted comma close. डायरेक्टचं वाक्य आहे. ठीक आहे. काय म्हटलंय आपण पहिले, तुम्हाला जे आता मी नियम लिहून दिले, पहिला काय सांगितलं, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आहे. ठीक आहे.
तर कशाने जोडायचं आहे? इफ किंवा वेदरने, दॅटने नाही. इफ किंवा दॅटने कुठे जोडलं जाते? असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये. आणखी कोणत्या वाक्याच्या प्रकारामध्ये दॅटनं जोडावं लागेल ते नंतर पाहू. पण इथे एक लक्षात ठेवायचं आहे, इफ किंवा वेदरने. स्पेलिंग कोणती शॉर्ट आहे? इफ. सोपी आहे ना. वेदर मध्ये थोडस कठीण वाटते, पण लक्षात ठेवा वेदरही दिसला तरी कन्फ्युज व्हायचं नाही. इफ ही छोटीशी 2 अक्षराची स्पेलिंग आहे. तुम्हाला इफ वापरायचं आहे, पण वेदर वापरून जर वाक्य आला असेल तर हा कुठला आला वेदर असं समजायचं नाही. ठीक आहे, इफ वापरा. मग इफचा वापर इथे होईल कंजंक्शन म्हणून. ठीक आहे. त्यानंतर कॉमा इन्व्हर्टेड कॉमा निघाला. आता या ठिकाणी कॉल्ड आउट म्हणजे बोलावले, म्हटले असा आहे त्याचा अर्थ. ठीक आहे, ही कॉल्ड आउट. कोणाला? दीपचंदला बोलला तो. इकडे बोललेल्या वाक्यामध्ये दीपचंद आलाय की नाही? रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात दीपचंद आलाय. बोलणारा ही आहे, तर त्याने दीपचंदलाच बोलला की नाही? पण याला बाहेर काढा. तर काय झालं? ही कॉल्ड आउट दीपचंद. तो दीपचंदला बोलला ना. म्हणजेच असं समजा की या ठिकाणी काय आहे? सेड टू आहे. बरोबर आहे. ही सेड टू दीपचंद असं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? याच्या जागी किंवा याच्या जागी हा दीप म्हणजे काय करावं लागेल? पहा, ही आस्क्ड कोणाला? दीपचंद. ही आस्क्ड दीपचंद. हा काय करायचं आता? इफ. व्हेरी गुड. इफ आता पहा दीपचंद केला. आता हॅव यू हर्ड द लेटेस्ट? आहे की नाही ते वर्बल क्वेश्चन? आहे का नाही? हॅव हेल्पिंग वर्बल आहे. हॅव यू हर्ड द लेटेस्ट आला ना. आता याला काय करायचं आहे तुम्हाला? वर्बल क्वेश्चन आहे म्हणून तर आपण इफने जोडला. आता त्याला काय करायचं आहे? तिसरा रूल आठवा ना. वर्बल क्वेश्चनच्या म्हणजे इंट्रोगेटिव्हच्या बदल असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. असर्टिव्ह मध्ये करायचं आहे म्हणजे कोणाच्या जागा बदलतील? सब्जेक्ट आणि वर्ब. म्हणजे हा जो वर्ब आहे युच्या जागी जाईल. यू जो आहे हॅवच्या जागी. मग काय होईल वाक्य सांगा आता पहिलं मला. यू हॅव हर्ड द लेटेस्ट. यू हॅव हर्ड द लेटेस्ट असं झाला. ठीक आहे. यू हॅव हर्ड द लेटेस्ट. क्वेश्चन मार्क निघाला. जसं तुम्ही असर्टिव्ह मध्ये आणलं त्याला की क्वेश्चन मार्क निघाला. आता यू हॅव हर्ड द लेटेस्ट कोणता टेन्स झाला? यू सब्जेक्ट, हॅवचे रूप, हर्ड तिसरा फॉर्म. मग हॅवचे रूप आणि तिसरा फॉर्म कोणता टेन्स असतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा बदल पास्ट परफेक्ट मध्ये होतो. ठीक आहे. पास्ट परफेक्ट मध्ये बदल करायचा म्हणजे तुम्हाला हॅवचा बदल हॅड मध्ये करायचा आहे. बरोबर आहे. मग आता सांगा काय होईल? यू कसं राहील आता या ठिकाणी? शाब्दिक बदल, सर्वनामांच्या बदल. हा जो यू आहे कोणासाठी आलाय? दीपचंद साठी आलाय. त्यासाठी सर्वनाम काय घेणार आपण? अरे हिने याने तू म्हटलं, पण थर्ड पर्सन जेव्हा सांगतो तेव्हा दीपचंद साठी काय वापरणार? तो नाही म्हणणार का? तू म्हणेल का? तो म्हणेल. म्हणून इथे काय येईल? यूचं बदल ही. व्हेरी गुड. ही. इफ ही आणि हॅवचं काय होईल? हॅड. इफ ही हॅड. बाकी बदल करायचा का आता? नाही. थर्ड फॉर्म आलाय. हॅडच्या नंतर थर्ड फॉर्मच येतो. इफ ही हॅड हर्ड द लेटेस्ट. क्वेश्चन मार्क राहील का फुल स्टॉप राहील? फुल स्टॉप राहील. म्हणजे फुल स्टॉप आहे आणि अशी रचना झाली. असर्टिव्हची रचना आपण केली. आलं लक्षात? स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही लिहून घ्या. झालं? समजलं? काय बदल केला? 3 बदल केले. लक्षात आले तुमच्या? सेड टूच्या जागी किंवा सेडच्या जागी आस्क्ड वापरतो आपण घेतला या ठिकाणी. आता इथे कॉल्ड आउट आहे. कॉल्ड आउट तुम्ही कॉल्ड आउट जसाच्या तसाही ठेवू शकता. ठीक आहे, काही हरकत नाही. पण नियमानुसार आपण जर, कारण तो इंट्रोगेटिव्ह असल्यामुळे आपण जर विचार केला तर या ठिकाणी आस्क्ड लिहिलं पाहिजे. तर ही आस्क्ड कोणाला म्हटलं? कोणाला विचारलं? तर दीपचंदला विचारलं. आणि आपण व्हर्बल असल्यामुळे इफने जोडला. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा निघाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो व्हर्बल क्वेश्चन आहे या ठिकाणी त्याचा आपण असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये बदल केला. ह्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. आणि मग बाकीचं काय? टेन्सचा बदल, सर्वनामांचा बदल, शाब्दिक बदल हे तर तुम्हाला करावंच लागणार आहे. ठीक आहे. तर ह्या 2-3 गोष्टी, 3-4 गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला निश्चितच याचा डायरेक्ट इनडायरेक्ट करता येते. दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण. लिहा. वॉशरमॅन्स बाय सेड टू नथू. वॉशर्समॅन
boy said to Nathu. Wasserman's है ना, Wasserman's boy said to Nathu, कॉमा into inverted comma. इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचाच वापर झालेला आहे या लेसन मध्ये. तरी डोंट वरी, सिंगल इन्व्हर्टेड असेल डबल इन्व्हर्टेड असेल तरी ते बोलणाऱ्याचे वाक्य आहे कसं समजायचं. सिंगल आहे. आर यू रेडी टू टेक अप. आर यू रेडी टू टेक अप. Are you ready to take up a new job from the first of the next month. क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. सिंगलच आहे. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. ठीक आहे. क्वेश्चन मार्क नंतर असा सेंटेन्स आहे. सांगा दिलेल्या वाक्यात निवेदक म्हणजे बोलणारा कोण आहे. वॉसरमॅन्स बाय. कोणाला बोलला. नथूला. कोणाला तरी बोलला उद्देशून हे कळत असेल सेड टू आहे. ठीक आहे. या सेड टू च्या जागी काय लिहिणार. आस्क्ड लिहिणार. मी इथेच लिहितो आता आस्क्ड. जर रिपोर्टिंग व्हर्बच्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स सोडून इतर कोणताही टेन्स असेल तर आपल्याला इकडला टेन्स म्हणजे आरएस चा टेन्स बदलवायचा नसतो. ठीक आहे. हे मी आधी सुरुवातीला सांगितलेलं आहे आधीच्या क्लासमध्ये. वॉसरमॅन्स बाय काय येईल. आस्क्ड नथू. सेड टू निघाला. ठीक आहे. कॉमा निघाला. डबल इन्व्हर्टेड कॉमा निघाला. मग हे जर निघाले दोघे जण तर इथे काय आला पाहिजे. काय आलं पाहिजे. हा काय लिहिते. इफ मध्ये वाक्य जोडणार आपण. मग आता इथे आर यू होता. आर यू. आरचा काय होईल. वॉच किंवा वेअर. आर आहे तर वेअर होईल. ठीक आहे. इज असेल तर वाज होईल. तर इथे सब्जेक्ट काय होता. यू होता ना. यू कोणासाठी वापरलाय. कोणी वापरला. वॉसरमॅन बायने. ठीक आहे. नथूसाठी. तर नथू कोण आहे. माणूस आहे. मग यूचा काय होईल. ही होईल. तर इफ ही आणि आता सांगा की यू होता म्हणून आर आला. ठीक आहे. मग आता या ठिकाणी ही आला तर हिच्या सोबत काय येणार पुढे. वाज येईल की वेळ येईल. वाज येईल. ठीक आहे. तर हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की यू असेल तर आर आणि वेअर आणि ही असेल तर वाज. ठीक आहे. तर ही वाज. इफ ही वाज रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. नेक्स्ट मंथ काय बदल होणार आहे. नेक्स्ट पुढच्या महिन्यात म्हणते. धिस मंथ असता तर दॅट मंथ आला असता. ठीक आहे. हा मग इथे काही बदल होणार नाही. आता फक्त शेवटी बदल होईल. काय होईल शेवटी बदल. हा क्वेश्चन मार्क जाईल. इन्व्हर्टेड कॉमा जाईल. इथे काय होईल. फुल स्टॉप येईल. तर काय वाक्य झालं आपला. वॉसरमॅन्स बाय आस्क्ड नथू इफ सेड टू निघाला. आस्क्ड नथू इफ ही वाज रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. फुल स्टॉप. अशा प्रकारे सेंटेन्स झाला. नंबर 3 हॅवंट सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. हॅवंट यू हर्ड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा क्लोज सेड नथू. नथू म्हणाला. हॅवंट यू हर्ड. हा इथे काय पाहिजे. क्वेश्चन मार्क पाहिजे. ठीक आहे. हा तू नाही ऐकलेला आहे का. तू ऐकलेलं नाही आहे का. कोण म्हणाला. नथू. बोललेले वाक्य आधी दिलाय. बोलणारा नंतर दिलाय. डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना आपण आता काय करणार. बोलणाऱ्याला सुरुवातीला आणायचं. बोललेले वाक्य नंतर जोडायचं. ठीक आहे. सांगा काय होईल. चला पटापट.
तू आस्क्ड इफ आता हॅवंट यू बदल करा, पहिल्यांदा बदल करा. यू हॅवंट हर्ड असं असर्टिव्ह होईल. ठीक आहे. हॅवंट यू हर्ड इंट्रोगेटिव्ह व्हर्बल आणि यू हॅवंट हर्ड असर्टिव्ह होईल की नाही. तर आता काय करायचं आपण, हा जो यू आहे याच्यासाठी प्रोनाउन काय येणार आता, हा कोणासाठी आलेला आहे, नथुने. कोणाला म्हटलं इथं माहित नाही, पण लेसन मध्ये माहित आहे तुम्हाला नथुने कोणाला विचारलं ते. ठीक आहे. कोणीतरी माणूसच आहे ज्याला विचारलं. तर मग आपण काय करणार, ते यूचं काय करणार, इफ ही. आणि मग आता ह्याव जो आहे त्याच्यानंतर येणार, तर आपल्याला टेन्सचा पण बदल करायचा आहे. तर ह्यावचा बदल ही सोबत इथे काय, ह्यावचा पास्ट टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे तर पास्ट परफेक्ट करायचा. म्हणजे ह्यावचा काय होते, हॅड. ठीक आहे. ही हॅड आणि इथे काय जोडलाय, नॉट, तर तो याला जोडून घ्यायचा, हॅडंट. ठीक आहे. इफ ही हॅडंट आणि काय उरला, हर्ड. क्वेश्चन मार्क केली, फुल स्टॉप ही फुल स्टॉप. समजलं तुम्हाला, नाही समजलं असं काही आहे का, न समजायला काही कठीण आहे याच्यात, काही कठीण नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा. नंबर 4, डिड हा इन्व्हर्टेड कॉमा सुरू करायचा इथून. डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा. गुरु दक्षिणा मराठी वर्ड आहे पण इंग्रजीत आलाय. ठीक आहे. येतात ना असे वर्ड. हा. टू युअर गुरु, टू युअर आणि गुरु हा सुद्धा काय आहे, मराठी शब्द आहे. गुरुला आपण काय म्हणतो, टीचर म्हणतो. ठीक आहे. हा. टू युअर गुरु क्वेश्चन मार्क आणि आय आस्क्ड. इकडे नाही जमत, मी खाली लिहितो. आय आस्क्ड. तो ये बात तो क्लियर है इसमें अभी. काय आलाय, आस्क्ड आलेला आहे. मग काही बदल करावा लागेल, आस्क्ड ऑलरेडी आलाय तर काही बदलावं लागेल नाही. आस्क्ड जो आहे तो तुम्ही ऍज इट इज ठेवावा लागेल. ठीक आहे. मात्र बोलणाराचे वाक्य आधी दिलेले आहे आणि बोलणारा नंतर आलेला आहे. आपण एवढा बदल करू इथे की बोलणाराला आधी आणू आणि बोललेले वाक्य नंतर जोडू. ठीक आहे. तर सांगा काय होईल, आय आस्क्ड. ठीक आहे. आता मी एक काम करतो, इतकं लिहित बसण्यापेक्षा कोण म्हणाला, कोणी विचारलं, आय आस्क्ड झालं. आय आस्क्ड जोडायचं कशाने, इफ ने. ठीक आहे. कशाने जोडायचा, इफ ने. आता हा जो वाक्य आहे डिड यू गिव्ह. ठीक आहे. कोणता टेन्स आहे, डिड दिसते आणि गिव्ह दिसते. कोणता टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे. बरोबर आहे. पण कोणता पास्ट, सिंपल पास्ट. कारण या ठिकाणी गिव्ह आहे आणि त्यावर क्वेश्चन करायचं आहे किंवा त्याला निगेटिव्ह करायचं आहे, तर काय वापरणार आपण, निगेटिव्ह करायचं असेल तर डिड नॉट गिव्ह. बरोबर आहे. गिव्ह V1 कारण इथे आला डिड. ठीक आहे. आणि क्वेश्चन करायचं असेल तर डिड गिव्ह क्वेश्चन मार्क, डिड गिव्ह. दिले का, आणि हा नाही दिले नाही, अशा प्रकारे होणार. तर हा जो गेव आहे म्हणून या ठिकाणी डिड हा हेल्पिंग वर्ब आलेला आहे. तर डिड इथे दिसते आणि इथे V1 दिसते, म्हणजेच हा सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्सचा बदल कोणत्या टेन्स मध्ये होते, आताच मग शिकला आपण. सिंपल पास्ट टेन्सचा, सिंपल प्रेझेंटचा बदल सिंपल पास्ट टेन्स मध्ये आणि सिंपल पास्ट टेन्सचा बदल पास्ट परफेक्ट मध्ये. कशामध्ये, पास्ट परफेक्ट मध्ये. मग पास्ट परफेक्टचा वाक्य आताच मी इथे लिहिला होता, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 ही कन्स्ट्रक्शन करायची. तर काय होईल मग आता या ठिकाणी, हा डिड गेला, यू जो सब्जेक्ट आहे. ठीक आहे. याचा बदल करू आपण नंतर. तर हा जो गिव्ह आहे याचा काय होईल, गिव्हन होईल थर्ड फॉर्म. आणि इथे काय लावायचं आहे, हॅड लावायचं आहे. यू हॅड गिव्हन एनी गुरुदक्षिणा टू
युअर गुरु असा असर्टिव्ह सेंटेन्स भेटला. पहा उत्तर बरोबर झालेली नाही अजूनही, फक्त असर्टिव्ह सेंटेन्स मिळवला आपण. आता याचा टेन्स चेंज करू. ठीक आहे, पूर्णपणे. ठीक आहे, अरे बा आय आस्क्ड इफ, युचं काय होईल सांगा. ही किंवा दे होईल. सर्व मुलांना विचार म्हणजे उद्देशून बोललेला आहे तर दे नाही म्हणणार आपण, नाही का. यू एकवचन पण आहे आणि अनेकवचन पण आहे का नाही. तुम्ही एका मुलाला विचारून राहिले तर ही लिहावं लागेल. आणि सर्व मुलांना उद्देशून तुम्ही तुमच्या शिक्षकांना कधी गुरुदक्षिणा दिली आहे का. मी कोणाला विचारलं, तुम्हा सर्वांना विचारलं की नाही. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे त्या ठिकाणी दे हा प्रोनाउन लावणार. इफ दे आणि हा जो ह्या म्हणजे गिव्ह आहे याचं काय होईल हॅड गिव्हन. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आय आज इफ दे हॅड गिव्हन एनी गुरु दक्षिणा टू. आता युवर का, मग इथं तुमच्या म्हणलाय. युवर म्हणजे तुमच्या. तर नॅरेशन मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये त्याला काय म्हणणार आपण, काय म्हणणार. तुमच्याच त्यांच्या नाही होईल का. हा, मग युवरचं काय होईल देअर होईल का, देअर. ठीक आहे, युवरचा बदल होईल देअर मध्ये. देअर गुरु आणि क्वेश्चन मार्क राहील का नाही. काय लिहिली ते फुल स्टॉप आणि आय आस्क्ड आपण सुरुवातीला लिहिला. अशा प्रकारे हा सेंटेन्स झाला. आय आस्क्ड इफ दे हॅड गिव्हन एनी गुरु दक्षिणा टू देअर गुरु. अशा प्रकारे हा आपण सेंटेन्स बदलवलेला आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यूअर आणि असं डॉट आलेला आहे. या डॉटचा अर्थ काय होते आस्क्ड होते का. इंटरव्ह्यूअर सेड किंवा इंटरव्ह्यूअर आस्क्ड. आता जर इंटरव्ह्यूअर विधानात्मक वाक्य बोलला असेल, असर्टिव्ह सेंटेन्स बोलला असेल, तसं इंटरव्ह्यूअर डॉट यू आर माय फ्रेंड, तर तो इथे काय म्हणणार आपण सेड. ठीक आहे, कारण तो असर्टिव्ह सेंटेन्स बोलला. आणि जर इथे इंटरव्ह्यूअर डॉट हे सॉरी डॉट नाही याला काय म्हणतात कलोन, काय म्हणतात कलोन. तर हे असेल आणि जर समजा पुढे वाक्य आला असेल आर यू गोइंग टू पुन्हा, तर मग याचा काय अर्थ होईल आस्क्ड. ठीक आहे, कारण की तो व्हर्बल क्वेश्चन बोलला म्हणून इथे काय होईल आस्क्ड होईल. तर इंटरव्ह्यूअर आस्क्ड डू यू थिंक, हा या सेंटेन्स डू यू थिंक interest in do you think interest in boxing in India will ever go beyond the Olympics. Go beyond the Olympics. दिसणार का ऑलिम्पिक्स क्वेश्चन मार्क. ठीक आहे, बघा आता इंटरव्ह्यूवर विचारलं, काय विचारलं त्याने डू यू थिंक. इथे इन्व्हर्टेड कॉमा वगैरे दिसते का तुम्हाला, नाही दिसत. पण याचा अर्थ असं नाही ना की हा नॅरेशन नाही. हा कोणता नॅरेशन आहे, डायरेक्ट आहे. डायरेक्ट बोलणाराचे वाक्य जसेच्या तसे दिलेले आहे या ठिकाणी आहे ना. कोण आहे बोलणारा, इंटरव्ह्यूअर आहे. काय विचारले डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स, हे त्याने विचारलंय. ठीक आहे, याला आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टचा इनडायरेक्ट करायचं आहे. परीक्षेत असं सुद्धा वाक्य विचारलं जाईल. म्हणजे तुम्हाला मुद्दाम आम्ही सेंटेन्स घेतलेला आहे की बाबा असं असेल तर कसं. इथे आस्क्ड सेड वगैरे काही आलेलं नाही. ठीक आहे, पण समजायचं की या ठिकाणी हे जे कलोन आलेला आहे याचाच अर्थ काय होतो आस्क्ड किंवा सेड होतो. ठीक आहे, इथे आस्क्ड आहे तो. मग आपण याचं कसं आपण नरेशन करणार, इनडायरेक्ट कसं करणार सांगा.
interviewer asked if हा डू जो आहे इथे मांडा आणि यू जो आहे इथे आणा, तर काय झाला यू डू. ठीक आहे, यू डू. आता यू डू आहे तर हा यू डू थिंक म्हणायची गरज पडते का? यू डू थिंक म्हणण्यापेक्षा यू थिंक नाही म्हणणार आपण, आय डू थिंक म्हणण्यापेक्षा आय थिंक नाही म्हणणार आपण. डूची गरज केव्हा पडली? क्वेश्चन बनवायचा होता म्हणून, किंवा निगेटिव्ह करायचं असेल तर डूची गरज पडते. ठीक आहे, जसं मग डीडचा वाक्य घेतला ना मी. आता हा डू इकडे परत केला, याचा रोलच संपला त्याचा. तर मग आता सांगा की यू थिंक म्हणजे हा डू इथे परत केला तुम्ही, ठीक आहे, तर यू डू थिंक झाला ना, आणि याचा काही इथे उपयोगच नाही आहे तो. तर मग काय वाक्य राहिला? यू थिंक. सांगा कोणता टेन्स आहे यू थिंक? सब्जेक्ट V1, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर आहे. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचा बदल कोणत्या टेन्स मध्ये होतो? सिंपल पास्ट टेन्स मध्ये होतो. मग थिंकचा काय होणार? V2 होणार. थिंकचा V2 थॉट आहे. ठीक आहे, तर मग करायचा तो बदल. इफ यू यू कोणाला म्हटलाय? मेरी कोमला म्हटलेला आहे. मग इथे यूचा बदल काय होईल? शी होईल. व्हेरी गुड. ही नाही होणार, कारण पुरुषाला नाही बोललाय, स्त्रीला बोललाय. आणि हे आपल्याला माहित आहे म्हणून. अदरवाईज हा वाक्य दुसऱ्या एखाद्या अपरिचित व्यक्तीला दिला तर तो यूचा ही पण करू शकते, बरोबर आहे. यूचा दे पण करू शकते. पण आपल्याला माहिती आहे, आपण लेसन आपण शिकलेलो आहे ना, म्हणून आपल्याला माहिती आहे की तिथे मेरी कोमला हे विचारलाय. मग आपण काय लिहू इथे? सी. आज इफ सी. हा थिंकचं काय? थॉट. THOUGHT थॉट. इफ सी थॉट. आणि बाकी लिहा चला. इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया. हा आता इथे व्हील आलेला आहे. व्हीलचा काय होतो? मॉडर्नचे बदल काय सांगितलंय मी? व्हीलचा वूड होतो, शॅलचा सूड होतो, कॅनचा कूड होतो, आणि मेचा माईट होतो. सांगितलंय मी. लिहिलाय का तुम्ही? लिहिलाय का? आहे हा. तर व्हीलचा काय होईल? वूड होईल. वूड. आणि एव्हर. आता गोचा इथे वेंट नाही होणार, याचा V2 नाही होणार, कारण की हा काय आहे? V1 आहे. म्हणजे विल गो. तर गो V1 मध्ये येतो. व्हीलच्या नंतर गोच येणार ना, V1 येणार ना. तसं वुडच्या नंतर पण काय येणार? गो V1च येणार. ठीक आहे. वुड गो बियॉन्ड ऑलिम्पिक. बियॉन्ड द ऑलिम्पिक. क्वेश्चन मार्क की फुल स्टॉप? फुल स्टॉप. ठीक आहे, अशा प्रकारे याचं नॅरेशन चेंज होईल. झालं. हा आता एक भाऊ झाला, दुसरा भाऊ राहिला कोण? WH. आताच आपण पाहिलं की याचे दोन प्रकार आहेत ना इंट्रोगेटिव्हचे. तर दुसरा प्रकार WH टाईप. ठीक आहे, WH टाईप क्वेश्चन. याचे आपल्याला नॅरेशन चेंज करायचे आहे, म्हणजे डायरेक्टचे इनडायरेक्ट करायचे आहे. आता तुम्हाला परीक्षेत इनडायरेक्टचे डायरेक्ट पण करायला विचारू शकते ना. जे उत्तर लिहिली आपण त्याचा प्रश्न, आणि जो प्रश्न होता त्याची उत्तर. ठीक आहे, जो बदल आपण केला तो बदल वापस करायचा. सांगा मला, आपण मगाशी इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढला, ठीक आहे, तर कंजंक्शन काय वापरला? हा दॅटच म्हणते रे, याचा धिस इज दॅट इज गेला नाही का अजून? काय वापरला? इफ किंवा वेदर वापरला. वेदर आपण एकाही ठिकाणी नाही वापरला, पण तुम्ही सोडवताना वेदर वापरून टाका. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी म्हणजे लक्षात येईल तुमच्या. तर कंजंक्शन जो आपण व्हर्बल मध्ये इफ किंवा वेदर वापरला, ठीक आहे, पहिला रूल. इफ किंवा वेदर कंजंक्शन वापरला ना, कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा काढताना
कंजंक्शन इफ किंवा वेदर वापरला. ठीक आहे. असर्टिव्ह मध्ये दॅट वापरला. पण WH टाईपच्या प्रश्नामध्ये नो कंजंक्शन, नो कंजंक्शन, काहीच जोड शब्द, काही कंजंक्शन वापरायचा नाही. नो कंजंक्शन, कंजंक्शन वापरायचा नाही. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा किंवा अवतरण चिन्ह, मराठी लिहायचं असेल मराठीत तर पूर्ण वाक्य लिहा. अवतरण चिन्ह काढताना कोणतेही जोड शब्द वापरले जात नाही. कंजंक्शन म्हणजे जोड शब्द, कोणतेही सबऑर्डिनेट कंजंक्शन वापरले जात नाही. म्हणजे वेल्डिंग मटेरियलची गरज नाही. इथे दोन्ही वाक्यांना असा फेविकॉल लावलाय का ते ऑटोमॅटिक चिपकून जाते. त्यांनाच लावलाय, चिकी लावली आहे त्यांना. तुम्हाला सोल्युशन लावायची, फेविकॉल लावायची गरज नाही है ना. काय काय स्टिकरच्या पाठीमागे ऑलरेडी त्यांना चिकी लावूनच येते, आपल्याला लावायची गरज नाही. तर हा तशा प्रकारचा सेंटेन्स आहे, याच्यामध्ये नो कंजंक्शन, कंजंक्शन वापरायचा नाही. ठीक आहे. त्याचं जंक्शन ऑटोमॅटिक होणार. दुसरा, सेड टू असेल, काय घालायचं? शेड टू किंवा शेडच्या जागी आसनं. ठीक आहे. सेड किंवा सेड टू च्या जागी, च्या ऐवजी काय घेणार? आस्त्र घेणार. कारण की हा प्रश्न आहे. ठीक आहे. प्रश्न हा विचारला जातो, सांगितला जात नाही. प्रश्न सांगितला जातो का? विचारला जातो. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आस्त्र घेणार. शेड किंवा शेड टूच्या जागी आस्त्र घेणार. त्यानंतर तिसरा बदल काय होणार? प्रश्न आहे, इंट्रोगेटिव्ह आहे, तर कसा होईल त्याचा बदल? प्रश्नार्थीचे उद्गारवाचक. आता काय केलं होतं आपण? प्रश्नार्थीचे विधानार्थी. ठीक आहे. विधानार्थी म्हणजेच असर्टिव्ह, असर्टिव्ह करावे. आणि टेन्स मध्ये बदल करावे. इकडे तुम्हाला मग लिहायचं असेल तर टेन्स मध्ये बदल करावे ना. कोणत्या टेन्सचा बदल कोणत्या टेन्स मध्ये करावा, तर त्यासाठी ते पाहिजे असेल तर व्हिडिओ नंबर 1 पहा. याचा जो पार्ट नंबर 1 आहे तो तुम्हाला पाहावा लागेल. पार्ट नंबर 2 पाहाल तर त्याच्यामध्ये असर्टिव्हचे वाक्य तुम्हाला भेटतील. आणि हा आहे पार्ट नंबर 3. ठीक आहे. इथे आपण पाहून राहिलेलो आहे येस नो टाईपचे आणि WH क्वेश्चनचे डायरेक्टचे इनडायरेक्ट कसे केले जाते ते. समजलं असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जो चॅनल तुम्ही आता पाहतात, ठीक आहे, कोणता? लर्न विथ खेमराज सर, याला तुम्ही सबस्क्राईब करा. अजून ग्रामरचे व्हिडिओ भेटतील, नोटिफिकेशन भेटेल. ठीक आहे. हा, टेन्सचा बदल, शाब्दिक बदल, व्हर्बल जे काही आहेत शब्द ते सगळे बदलवावे लागतील. आलं लक्षात? स्क्रीनशॉट घेऊ शकता. कंजंक्शन वापरायचा नाही. सेड टू च्या जागी आस्ड वापरावे, सेडच्या जागी आस्ड वापरावे. प्रश्नार्थीचे विधानार्थी करावे, सॉरी विधानार्थी असर्टिव्ह करावे. म्हणजे जो क्वेश्चन मार्क असेल तो निघून फुल स्टॉप येईल, वाक्याची रचना बदलेल. आता पाहू आपण एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 1. He asked the bird. He asked the bird. He asked the bird. त्यांनी पक्ष्याला विचारले. He asked the bird, what are you doing? What are you doing? क्वेश्चन मार्क, इन्व्हर्टेड कॉमा, क्लोज. कोणता लेसन आहे आठवलं तुम्हाला? कैलास सत्यार्थी. त्यांचं जे स्पीच शिकलो आपण तिथला हा सेंटेन्स आहे की एका पक्ष्याला पाहून लॉयरने विचारलं. तो पक्षी काय करत होता? तर चोचीत पाणी घेऊन आग विझवायला जात होता. आणि सिंहाने विचारलं, हे काय करतोस म्हणे, तुझ्या एकट्याच्या चोचीभर पाण्यानं वनवा विझणार का? विचारलं होतं. ही आज, ही म्हणजे कोण इथे? लॉयर. ही आज द बर्ड. त्यांनी पक्षाला विचारले, व्हॉट आर यू डूइंग? हे काय करतोस म्हणे तू? आता सांगा, आहे की नाही WH क्वेश्चन? आहे ना? हा, सांगा. नॅरेशन चेंज करायचं. काय करू आपण? ही आज द ऑलरेडी आलेला आहे, काही बदल करायची गरज आहे का?
नाही करू शकता वाटत असेल तर करायची का नाही, काही बदल करायचा नाही. ही आस्क्ड द वर्ड. ठीक आहे. आता कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा काढायचा आहे. कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा काढायचा है. इसमें कंजंक्शन क्या लगाना पड़ेगा, क्या लगाना पड़ेगा, काय लावावं लागेल, काय लावावं लागेल, कंजंक्शनची गरज नाही. काढवा पुढे वाचली गीताना कालचा गोंधळ कसा होता, म्हणून व्हिडिओ एकदा घरी जाऊन पाहून घ्यायचा. कुठलाही कंजंक्शन कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा काढताना लावायचा नाही. आताच फळ्यावर लिहिलं होतं, नोटबुक मध्ये लिहिलं, घरी जाऊन लिहा. ठीक आहे. तर काय करू मग, कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा काढायचा, पण कंजंक्शन कोणताही लावायचा नाही. यालाही चिकी आणि यालाही चिकी आहे, दोघे एकत्र येतील, ह्याला काढून टाकायचा. कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा काढून टाकायचा. ठीक आहे. आणि वाट जसाच्या तसा लिहायचा. डब्ल्यू शब्द जो आहे तो जसाच्या तसा लिहायचा. पण इथे फक्त डब्ल्यू कॅपिटल आहे, इथे काय केलं मी स्मॉल केला. हे लक्षात घ्या, पंक्च्युएशन हा. वाट आणि आता इथे आर यू. तर मगाचा आपला जो झाला तो इथून होता का नाही, आर यू डुईंग होता. इथे काय केलं होतं आपण, असाच बदल केला की नाही केला ना. हाच बदल आता इथेही करायचा, हा ठेवून घ्यायचा आणि आता इकडला बदल करायचा. सांगा, यू कोणाला म्हटलेला आहे, बर्डला म्हटलेला आहे. ठीक आहे. तर मग याच्यासाठी काय लिहिणार आपण, यू नाही, यूच्या जागी यू हा प्रोनाऊन बदलून बर्ड साठी दुसरा प्रोनाऊन काय येणार, हीच नाही ही येणार. ठीक आहे. नर असेल मेल असेल तर ही, फिमेल असेल तर सी. ठीक आहे. पण आपल्याला माहित नाही तो मेल आहे का फिमेल आहे, तर मग काय, मग इट. ठीक आहे. आपण इट वापरू शकतो नाही ते, व्हॉट इट. मग आता आर जो आहे हा यूच्या नंतर आला होता, यू साठी आर आला वर्ब. ठीक आहे. यू आर म्हणू आपण, मग इट आर येईल का नाही, इथे काय होईल, इट इज होईल. पण इथचा आपल्याला टेन्स बदलावा लागेल, तर इथचा काय होईल, वाज होईल. इट सोबत वेअर नाही येणार, इट सोबत वाज येणार. इट वाज आणि काय तिकडे डुईंग, क्वेश्चन मार्क काढायचा आणि फुल स्टॉप द्यायचा. आता इथे यू आर डुईंग असा वाक्य होता, यू आर डुईंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होता. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर त्याच्याबद्दल पास्ट कंटिन्युअस मध्ये करावा. झाला का नाही पास्ट कंटिन्युअस, इट वॉज डुईंग, वाज वेअर प्लस बिफोर. झाला की नाही, आलं लक्षात तुमच्या. नेक्स्ट एक्झाम्पल, ही आस्क्ड मी, हा सी आस्क्ड मी. Number 2, she asked me, why did you not come earlier? Question mark, comma into inverted comma. तिने मला विचारले तुम्ही लवकर का आले नाही. कुठला सेंटेन्स आहे आठवला, कैलास सत्यार्थी यांना एका मुलीने विचारलं होतं की तुम्ही आज मला या परिस्थितीतून बाहेर काढलं, ठीक आहे, पण याच्या आधीच काऊन नाही आले म्हणे, तुम्ही इतकी वेळ का तुम्ही केली, माझं सगळं नेस्तनाबूत होऊ दिले करिअर आणि आता मला मार्ग दाखवताय तुम्ही, त्यापेक्षा आधीच तुम्ही का नाही आले, विचारलं होतं असं. हा तो सेंटेन्स आहे. तर सी आस्क्ड मी, काय बदल करावा लागेल, नाही, आज ऑलरेडी आलेला आला असेल तर तो ठेवायचा आज, आणि जर सेड किंवा सेड टू असेल तर मग आस्क्ड वापरायचा. ठीक आहे. सी आस्क्ड मी, काय करायचं आता मी डायरेक्ट आन्सर लिहितो इथे. डायरेक्ट आन्सर लिहितो ते तुम्ही खाली लिहून टाकायचे आन्सर. कॉमा इंटू इन्वर्टेड कॉमा काढायचा, काढला. डब्ल्यू शब्द जो आहे तोच लिहायचा ठेवायचा, फक्त तो कॅपिटल होता स्मॉल करायचा, केला. ठीक आहे. त्यानंतर इकडे यू डिड नॉट. ठीक आहे. मग डब्ल्यूच क्वेश्चन आहे,
आता याला असर्टिव्ह मध्ये पहिले आणायचा. ठीक आहे, तर यू हा डीड, हा नॉट, ठीक आहे, आणि हा V1 तिकडे. कोणता सेंटेन्स आहे, कोणता टेन्स आहे या सेंटेन्स मध्ये? सपोज इथे डीड हा नॉट नाही आहे, हा डीड नॉट लावायचा होता म्हणून डीड आणला आपण. पण समजा याला काढला तर इथे हा कम आहे, हा V2 राहील का नाही? V2 राहील का नाही? डीड केम राहील का नाही? तो केम आहे म्हणून निगेटिव्ह करायचा होता, तर आपण काय करतो? V2 असेल तर डीड घेतो आणि त्याला नॉट लावतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इथे प्रश्न बनवायचा होता म्हणून सुद्धा डीडची गरज पडली, म्हणून केम म्हणजे V2 असल्यावर आपण काय करतो? डीड घेतो. मग हा डीड आणि इकडे V1 आहे. डीड आणि V1 दिसला तर समजायचा कोणता टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. काय आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे ना. ठीक आहे, तर काय सिंपल पास्ट टेन्स आहे. मग सिंपल पास्ट टेन्सचा बदल कोणत्या टेन्स मध्ये होतो? सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट टेन्स. पण सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्याचा बदल कोणत्या टेन्स मध्ये होतो? सिंपल पास्ट टेन्सचा म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा बदल पास्ट परफेक्ट. व्हेरी गुड. आत्ताच केलाय आपण असा सेंटेन्स घेतलाय. ठीक आहे, व्हर्बल मध्ये पास्ट परफेक्ट. ठीक आहे, मग आता पास्ट परफेक्ट करायचं म्हणजे काय? तर ह्याड आला पाहिजे आणि तिसरा रूप आला पाहिजे. तर कमचा तिसरा रूप काय आहे? तोच राहील, कमच राहील. फक्त काय वाढवायचं आहे? हॅड. ठीक आहे, डीड काढायचा, हॅड लावायचा. तिला नाट, त्याला नाट लावलाच आहे, तो जसाच्या तसाच ठेवायचा नाट. ठीक आहे, मग काय वाक्य झाला? यू हॅड नॉट कम अर्लियर. ठीक आहे, यू इथे येईल हॅड, यू हॅड नॉट कम अर्लियर. झालं, होईल की नाही? आता काय करायचं? हा जो यू आहे सर्वनाम, त्याला बदलवावं लागेल. तर कोणाला विचारलाय? सी आस्क्ड मी, मला विचारलाय. म्हणजे मला विचारलं म्हणजे कैलास सप्तर्षीला विचारलं. कैलास सप्तर्षी बाई आहे का माणूस आहे? माणूस आहे. वाय ही हॅड नॉट कम अर्लियर. क्वेश्चन मार्क ठेवायचा का काढायचा? काढायचा. आणि त्याच्या जागी काय करायचा? फुल स्टॉप द्यायचा. त्याने मला विचारले, मी आहे ना इथे, तर इथे जो यू होता, ठीक आहे, त्याचं ही नाही होणार, त्याचं आय होणार. आय. ऐकणारा कोण आहे? मी आहे ना. तिने मला विचारलं. ठीक आहे, आता मी हे वाक्य तिने जे विचारलं होतं ते जसेच्या तसे तिच्या शब्दात न सांगता मी माझ्या शब्दात सांगून राहिलो आहे. तर मी इथे मीच म्हणणार ना, इथे मीच म्हणणार की नाही? तिने मला विचारले, मी का बरं लवकर आलेलो नव्हतो, असं तिने मला विचारलं. असं नाही म्हणेन का मी? म्हणजे मी मला जेव्हा मी जेव्हा म्हणेन तर आय मी वापरेन की नाही? तर समजलं तुम्हाला? या क्लासमध्ये आपण यस नो टाईपचे कशा प्रकारे डायरेक्टचे इनडायरेक्ट करायचे ते शिकलो, आणि दुसरं म्हणजे WH क्वेश्चनचे कसे डायरेक्टचे इनडायरेक्ट करायचे ते आपण शिकलो. तर आय होप की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.